नसरापूर अत्याचार प्रकरणातली सगळ्यात मोठी बातमी समोर येते। 28 दिवसात आरोपी भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चित झालेले आहेत। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आरोपी विरोधात आरोप निश्चिती करण्यात आली आहे। न्यायालयाकडून आरोपी विरोधात प्राइमा फेसी पुरावे असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे। खटल्याची रोज सुनावणी झालेली आहे आणि ही सुनावणी आता इन कॅमेरा पद्धतीने होणार आहे। भीमराव कांबळेला पहिल्यांदाच प्रत्यक्ष कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि कोर्टात युक्तिवाद करताना आरोपीच्या वकिलांनी विरोध केला, मात्र पुरावे नसल्यानं आरोपीवर आरोप निश्चिती करण्यात आलेली आहे। तर 15 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करण्यात आलं होतं, ते सादरही करण्यात आलं। त्यामध्ये 4 चार्जशीटवर आज सुनावणी पार पडलेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, 28 दिवसात आरोपी भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चित झालेले आहेत। नसरापूरमधील या अत्याचाराच्या आणि हत्येच्या प्रकरणाचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटलेले होते आणि या आरोपीला, या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी देखील मागणी होत होती आणि आता अखेर आरोप निश्चित झालेत। श्रीकांत, खरं तर हे प्रकरण जर बघितलं तर या प्रकरणामध्ये पोलिसांनी तत्काळ वेगवान पद्धतीने तपास करून चार्जशीट जे आहे ते अवघ्या 15 दिवसांमध्ये दाखल केलं होतं। 1200 ते 1300 पानांचं हे चार्जशीट, सविस्तर हे चार्जशीट जे आहे ते दाखल केलं होतं आणि त्याच चार्जशीटच्या धर्तीवर आज सुनावणी होती। या सुनावणीमध्ये प्रत्यक्षात आरोपी जे आहेत भीमराव कांबळे याला हजर करण्यात आलं होतं, कारण त्याचं एकच होतं की जे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले होते त्या आरोप आता न्यायालयाने या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे। खरं तर चार्जशीटमध्ये जे 13 पानांचं चार्जशीट होतं, 1300 पानांचं, त्यामध्ये सविस्तर घटनाक्रम त्याच्यामध्ये नमूद केला होता। काही जणांची साक्ष आहे, त्यामध्ये अल्पवयीन 2 मुलांची आणि तिथं घटनेच्या ठिकाणी असलेल्या महिलांची, असे 4 जणांची ही साक्ष त्याच्यामध्ये नोंदवण्यात आलेली आहे। त्यामुळं संपूर्ण हे जे प्रकरण आहे ते न्यायालयाने ऐकून घेतलं आणि न्यायालयाने आता ते आरोप जे आहेत त्या ठिकाणी आता निश्चित केलेले आहेत। इन कॅमेरा ही सुनावणी झाली होती। या इन कॅमेरा सुनावणी दरम्यान न्यायालयाने आता जे आरोप त्याच्यावर दाखल केले होते ते निश्चित करण्यात आलेले आहे। आता रोज या संदर्भातली रोज सुनावणी जी आहे ती शिवाजीनगर न्यायालयामध्ये सुरू असणार आहे। मात्र आत्ताची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे 28 दिवसात, म्हणजे घटनेच्या दिवसानंतर 28 दिवसात पुणे पोलिसांनी चार्जशीट दाखल करून आरोपीवर आरोप निश्चित करण्यात आल्याचं आज सुनावणीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। या दरम्यान, सुनावणी दरम्यान आरोपीचे जे वकील आहेत त्यांनी आरोपीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला। जे पुरावे सादर करण्यात आले होते त्याच्यावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, मात्र आरोपींच्या वकिलांकडे सबळ पुरावा आणि जे रिपोर्ट होते त्या रिपोर्टच्या आधारावर न्यायालयाने आता त्या भीमराव कांबळेच्या विरोधात आरोप जे आहेत ते निश्चित केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता पुढील सुनावणी जी आहे ती या ठिकाणी रोज सुरू होणार आहे। ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर या घटनेचा निषेध नोंदवला, त्यानंतर पोलिसांवर दबाव आला आणि तत्काळ 15 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल करण्याची त्यांनी लेखी स्टेटमेंट दिलं होतं। त्या अनुषंगाने 15 दिवसाच्या आत त्यांनी 1300 पानांचं लेखी स्टेटमेंट जे आहे, चार्जशीट जे आहे ते दाखल केलं आणि त्या चार्जशीटवर आज सुनावणी झाली आणि सुनावणीमध्ये न्यायालयाने आज भीमराव कांबळे याला दोषी ठरवत त्याच्यावर आरोप जे आहेत ते निश्चित करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता इथून पुढचा जो खटला जो आहे तो आता सबल पुरावे जे आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगाने पुढं चर्चा होणार आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे आता भीमराव कांबळे यांनी जे कृत्य केलं होतं, जे हत्या केली होती त्या चिमुकलीची, त्या विरोधात आता न्यायालयाने आरोपपत्र हे त्याच्यावर निश्चित झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता पुढील सुनावणी जी आहे ती रोज सुरू होणार आहे। खरं तर या प्रकरणात बघितलं तर पोलिसांना आणखीन काही पुरावे जे आहेत ते गोळा करायचे आहेत। त्यासाठी पोलिसांची एक पथक जे आहे, विशेष टीम जी SIT नेमली आहे, ती सुद्धा या प्रकरणामध्ये काम करत आहे। मात्र ग्रामीण पोलीस निश्चितच निलेश, खरं तर न्यायालयाकडून देखील आरोपी विरोधात प्राइमा फेसी पुरावे असल्याचं एक महत्त्वाचं निरीक्षण देखील नोंदवण्यात आलेलं आहे। तुर्तास धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी।